खूप वेळ तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की आयुर्वेद वैद्यांकडे तुम्ही चिकित्सा घ्यायला जाता तेव्हा निदान करताना आयुर्वेद वैद्य तुमच्या मनगटावरती 3 बोटं ठेवून नाडी परीक्षण करतात. तुम्हाला शंका येत असेल की नाडी परीक्षण म्हणजे काय आहे, काय नेमकं बघत असतील ते, किंवा ह्याच्यातून त्यांना काय कळत असेल. 3 बोटं ठेवून माझ्या सगळ्या शरीराबद्दल अंदाज करतात कसं काय? आज आपण या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैद्य भाग्यश्री मेहेंदळे सागवेकर. आज आपण नाडी परीक्षणाबद्दल थोडक्यात समजून घेऊ. नाडी परीक्षणाबद्दल आयुर्वेदामधले जे संदर्भ आहेत ते खूप आजकालच्या काळामधले आहेत, म्हणजे अगदी योगरत्नाकराच्या काळामधले आहेत. त्याच्या आधी नाडी परीक्षण ही निदान पद्धती फारशी अवलंबली जात नव्हती. योगरत्नाकरांनी नाडी परीक्षणाबरोबरच अष्टभूत असे परीक्षण केंद्र दिलेली आहेत, पण त्याच्यातील महत्त्वाचं हे नाडी परीक्षण आहे. का? कारण ह्याच्यामध्ये कुठचंही इन्व्हेजिव्ह प्रोसिजर नसते. कुठूनही तुम्हाला रक्त काढायचंय, लघवी द्यायचे असं काही नसतं. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये नाडी परीक्षण केलं जातं. वैद्य नेमकं काय चेक करतो याच्यामध्ये, तर पल्स रेट किती आहे, म्हणजे तुमची नाडी जी आहे ती व्यवस्थित पल्सेशनमध्ये होतीये का नाही. प्रति मिनिटाला 72 ठोके जे पडायला लागतात तशा पद्धतीने होतंय की नाही. आयुर्वेद दृष्टीने बघायला गेलं तर वाताची नाडी ही वेगळी लागते, पित्ताची वेगळी लागते, कफाची वेगळी लागते. म्हणजे त्यांची लय, त्यांचे ठोके, ज्यांचा जो ताल आहे तो दोषानुसार प्रत्येकाला वेगवेगळा लागतो. याच्यानंतर ह्याच्यामधून जाणारा रक्त पुरवठ्याचा जो फ्लो आहे तो चेक केला जातो. त्याच्यामध्ये वॉर्मथ म्हणजे उष्णता आहे का नाही हे चेक केलं जातं. गती जलद लागते का मंद लागते हे पाहिलं जातं. ह्याच्यावरून दोषांचे ठोकताळे केले जातात. नाडी परीक्षणावरनं वैद्यांना नेमकं कळतं काय, तर नाडी परीक्षणावरनं तुमच्या दोषांची स्थिती काय आहे हे वैद्यांना कळतं. वातपित्त कफ हे दोष इम्बॅलन्स स्थितीमध्ये आहेत की बॅलन्स स्थितीमध्ये आहेत, किंवा वाढलेल्या प्रमाणात आहेत की कमी झालेले आहेत, हे तुम्हाला नाडीवरनं समजू शकतं. याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अग्नीची परीक्षा नाडीवरनं करता येते. म्हणजे पेशंटला पचन होतं आहे की नाही, किंवा पचलेले जे अन्नरस आहे तो व्यवस्थित सुपाचित असा आहे का नाही, पेशंटची पोटाची स्थिती कशी आहे, पोट बिघडलेलं आहे, भूक लागत नाहीये, अग्निमंद झाला, या सगळ्या गोष्टी नाडी परीक्षणावरनं वैद्यांना कळतात. अजून एक नाडी परीक्षणावरनं महत्त्वाचा मुद्दा कळतो तो म्हणजे स्ट्रेस किंवा मेंटल हेल्थ. पेशंट स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये आहे, मानसिक स्थिती त्याची उत्तम नाहीये, त्याला अनिद्रा आहे, झोपेचा त्रास होतो, ह्या सगळ्या गोष्टी परीक्षणावरनं वैद्यांना कळू शकतात. हॉर्मोनल इम्बॅलन्स सारखे, PCOD सारख्या कंडिशन्समध्ये किंवा इन्फर्टिलिटी कंडिशन्समध्ये वैद्यांना ती नाडी वेगळी लागते. नाडी परीक्षण ही अत्यंत अभ्यासपूर्वक निर्मिती केलेली एक निदान पद्धती आहे. त्यामुळे वैद्य टू वैद्य नाडी परीक्षण डिफर करतं. गुरु शिष्य परंपरेतूनही खूप साऱ्या वैद्यांना आपल्या गुरूंकडून आलेल्या ज्या शिकवणूक असतात त्या त्यांना नाडी परीक्षणामध्ये पुढे उपयोगी पडतात. मग आता तुम्ही विचार कराल की फक्त नाडी परीक्षण बघूनच वैद्यांना तुमची स्थिती कळेल का, तर असं नाहीये. नाडी परीक्षण हा एक एक्स्ट्रा एड आहे टू चेक युअर इम्बॅलन्स दोष. परंतु ह्याच्याच सोबत मॉडर्न थेरपीचा किंवा मॉडर्न निदान पद्धतीचा उपयोग करून बाकीच्या रिपोर्ट्सचा आधारही घेणं तेवढंच गरजेचं असतं. बाकीचे रिपोर्ट्स तुम्हाला ऑर्गॅनिक लेवलवरती काय चाललंय हे दाखवतात, तर नाडी परीक्षण हे तुम्हाला सेल्युलर लेवलवरती काय चाललंय हे दर्शवू शकतात. याचाच अर्थ दोषांची स्थिती किंवा अग्नीची स्थिती किंवा एकंदरीत तुमची मानसिक स्थिती दर्शवण्यासाठी कुठचीही टेस्ट अवेलेबल नाहीये, पण नाडी परीक्षण ह्याच्यातून नक्की सहाय्य करतं.